जालिंदर सुपेकरांना दुसरा दणका बसलेला आहे। तर सुपेकरांना होमगार्ड विभागात ट्रान्सफर त्यांची करण्यात आलेली आहे। सुपेकरांना वैष्णवी हगवणे प्रकरण आता भोवल्याची चर्चा यामुळे होते। तसंच सुपेकर यांना साइड पोस्टिंग देण्यात आलेलं आहे। रोहन कदम आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। रोहन, ज्या प्रकारे आयजी जालिंदर यांची सुपेकर यांची ज्या प्रकारे बदली करण्यात आलेली आहे, साइड पोस्टिंग त्यांना देण्यात आलेली आहे, खरंच ही शक्यता कितपत आपण धरून चालूयात की वैष्णवी प्रकरणी ज्या प्रकारे वैष्णवीचं प्रकरण यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं होतं पुणे पोलिसांकडून, त्याचप्रमाणे वैष्णवीच्या सुद्धा तक्रारीकडे ज्या प्रकारे दुर्लक्ष करण्यात आलं होतं आणि या सगळ्यांमागे सुपेकर आहेत हे बोललं जात होतं, तर यामुळेच त्यांची ही साइड पोस्टिंग झाली आहे का? खरं तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामध्ये सुपेकरांचं नाव अगदी पहिल्या दिवसांपासून जे ते घेतलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर शशांक हगवणे यांचा जो आहे तो हा सुपेकर मामा आहेत आणि त्यांना जे काही बंदूक घेण्यासाठी, शस्त्र घेण्यासाठी जे काही परवानगी मिळालेल्या होत्या किंवा त्यांनी चुकीचे पत्ते देखील देऊन देखील त्यांना बंदूक जे आहे, पिस्तूलचं, रिव्हॉल्व्हरचं लायसन्स जे आहे ते मिळालं होतं। त्यानंतर हा शक्यता जी आहे ती दाट निर्माण झाली की सुपेकर हे हगवणे कुटुंबियांच्या पाठीमागे होते। जरी स्थानिक पोलिसांनी नाकारला असेल हगवणे कुटुंबांना बंदुकीचा परवाना, शस्त्र परवाना देण्यासाठी, तरी देखील वरच्या लेवलला जे आहे ते पत्र गेल्यानंतर लगेच कसा काय परवाना मिळतो हा प्रश्न जो आहे तो उत्तर झालेला होता आणि यावेळेस सुपेकर हे या सगळ्या पाठीमागे असतील अशा प्रकारची शक्यता निर्माण झालेली होती। त्याचबरोबर मयुरी हगवणे जी की या हगवणे कुटुंबातील पहिली मोठी सून आहे, तिने देखील सुपेकरांचं नाव घेऊन तिला धमकवले असल्याची माहिती जी आहे ती माध्यमांना दिलेली होती। ज्यावेळेस लता हगवणे असतील किंवा राजेंद्र हगवणे असतील यांनी तिला मारहाण केली, धमकी दिलेली होती, त्यावेळेस सुपेकरांचं नाव जे आहे ते राजेंद्र हगवणेंकडून घेतलं गेलं अशी देखील राजेंद्र हगवणेंकडून सुपेकरांचं नाव घेतलं गेलं अशी देखील माहिती जी आहे ती मयुरी हगवणेंनी दिली होती। त्यामुळे हा सगळा घटनाक्रम पाहता या सगळ्या तपासामध्ये कुठेही कोणाचाही हस्तक्षेप होऊ नये किंवा सुपेकरांमुळे पुन्हा एकदा जे आहे ते सरकारवरती ताशेरे ओढले जाऊ नयेत म्हणून सुपेकरांना जे आहे ते आता कुठेतरी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळेच त्यांना होमगार्डच्या महासमुपदेशपदी जी आहे ती नेमणूक केल्याची माहिती सध्या मिळते। काल देखील त्यांच्याकडून सगळा पदभार जो आहे तो काढण्यात आलेला होता। म्हणजे त्यांच्याकडे पुणे असेल, संभाजीनगर असेल, नागपूर असेल, इथले प्रमुख जे जेल असतात त्यांचा सगळा कारभार जो आहे तो सुपेकरांकडे होता। काल सायंकाळी जी आहे ती न्यायालयीन कोठडी या सगळ्यांना मिळाली होती, म्हणजे या सगळ्यांची जेल एंट्री जी आहे ती होणार होती आणि यांची जेल एंट्री होण्यापूर्वीच सुपेकरांची जी आहे ती या सगळ्या जेलच्या प्रमुखपदी असणारी जबाबदारी जी आहे ती काढून घेतली। त्यामुळे आता सुपेकर हे जेलच्या एंट्रीवरती कुठेच नव्हते, परंतु त्यांची जी आहे ती आता थेट बदली जी आहे ती होमगार्ड विभागामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते। धन्यवाद रोहन या सगळ्या अपडेट्स बद्दल।